आज माननीय तहसीलदार साहेब यांच्या कार्यालयामध्ये एक बैठक आयोजित करण्यात आलेली होती। त्या बैठकीला सर्व जबाबदार प्रतिनिधी शासनाचे उपस्थित होते। त्याच पद्धतीनं सर्व कमिटीतील आमचे सर्व मेंबर, दौलतचे चेअरमन व एमडी या सर्वांच्या सोबत जी बैठक झाली, त्या बैठकीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचे निर्णय घेण्यात आलेत। यामध्ये फायनल डिसिजन म्हणून 5 तारखेला पुन्हा बैठक लावून त्यामध्ये सर्व निर्णय घेण्याचं आम्हाला आश्वासन इथं दिलं गेलेलं आहे। याच पद्धतीनं या जन आंदोलनामुळे या अथर्व कंपनीनं काही शेतकऱ्यांना निम्मी रक्कम बिनव्याजी देण्याचं, मुद्दल देण्याचं जे ठरवलेलं आहे, तो शेतकरी आमची संघटना आणि शेतकऱ्यांना दिशाभूल करणारा निर्णय आहे। परंतु ज्या पद्धतीनं आम्ही निर्णय घेतलेला आहे, कोर्टाचे आदेश दिलेले आहेत साखर आयुक्तांनी, त्या पद्धतीनं 15% व्याजाने ती रक्कम स्वीकारायची आहे। शेतकऱ्यांनी ती रक्कम घ्यायला आमची ना नाही, परंतु शेतकऱ्यांच्या कष्टाचा पैसा आहे, तो प्रामाणिकपणाने त्यांना मिळाला पाहिजे, ही आमची सर्वांची भूमिका आहे। त्यामुळं येत्याला या 5 तारखेच्या आंदोलनाला, सर्व मीटिंगला सर्व शेतकऱ्यांनी, सभासदांनी आणि सर्व जनतेनं आपल्या परीने उपस्थित राहावे व येणारा जो निर्णय आहे हा शेतकऱ्यांच्या आणि जनतेचा विजय आहे, त्यांना दाखवून द्यावं। कारण लोकांनी लोकांच्यासाठी चालवलेल्या राज्याला लोकशाही म्हणतात। जे पैसे शेतकऱ्यांच्या मनात नव्हते, जे बुडणार आहेत, जे वाटत होतं, ते 100% पैसे मिळणार। कारण या देशामध्ये संविधान आहे आणि आम्ही सर्व मंडळी संविधान मानणारी आहोत। त्यामुळं विशेषतः ह्या सर्व सहकाऱ्यांच्या बरोबर आदरणीय NS पाटील सर असतील, विष्णू गावडे साहेब असतील, तानाजी गडकरी असतील, पांडू बेनके साहेब असतील, शेखर गावडे साहेब असतील, आमचे मनवाडकर सर असतील, या सर्व कार्यकर्त्यांनी आम्हाला जे पाठबळ दिलं, त्या सर्वांचा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा आणि संविधानाचा हा विजय आहे।